महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत अभ्यासू व संयमी नेतृत्व म्हणून राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांना ओळखले जाते. दमदार आमदार व नंतर राज्याचे मंत्री म्हणून यशस्वी राजकीय कारकीर्द गाजवणारे बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणूनही आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे. परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे त्यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीनंतर सह्याद्री कारखान्यातूनही बाळासाहेब पाटील यांना बाहेर काढून त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या संयमांचा बांध फोडून राजकीय अनुभव पणाला लावत अंगावर आला की शिंगावर घ्यायची भूमिका बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे. सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून पायाला भिंगरी लावून कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात सभासदांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. टीकाटिप्पणी करणाऱ्यांना कळेल अशा भाषेत या बैठकाच्या माध्यमातून त्यांनी समाचार घेतला आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून आज अखेर कारखान्याची सुरू असलेली दैदिप्यमान वाटचाल याची सविस्तर माहिती प्रत्येक सभासदापर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर म्हणण्याची धमक बाळासाहेब पाटील यांनी आपल्या शैलीतून आज अखेर घेतलेल्या 69 बैठकांच्या माध्यमातून दिली आहे. सह्याद्री कारखान्याची 21 संचालकांची कार्यकारिणी असणार आहे. यामध्ये कराड गटातून 2 संचालक, तळबीड गटातून 2 संचालक, ओंब्रज गटातून 3, कोपर्डी हवेली गटातून 3, वाठार किरोली गटातून 3, मसूर गटातून 3, अनुसूचित जाती जमाती गटातून 1, महिला राखीव गटातून 2, इतर मागास प्रवर्गातून 1 व भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून 1 अशा 21 संचालकांचा यामध्ये समावेश असणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस उद्या शुक्रवार दिनांक 21 असून उमेदवारांना 24 मार्च रोजी चिन्ह वाटप केले जाणार आहे. मतदान 5 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी व निकाल 6 एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे. सुमारे 25 वर्षांनंतर होत असलेली सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक निश्चितपणे अटीतटीची होईल असा अंदाज सभासद व्यक्त करत आहेत.